मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास उईके याच्या स्मारकाकरिता जागेचा विषय आपण मार्गी लावल्याचा खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक केली असा आरोप संघर्ष युवा संघटनेने करीत जोरदार निषेध नोंदविला आहे आणि नांदगाव खंडेश्वर शहरातून रॅली काढून आमदार प्रताप अडसड यांचा जाहीर निषेध केला। शहीद विकास उईके यांच्या स्मारकाकरिता जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याबद्दल आमदार प्रताप अडसड यांच्या आभाराचे फलक नांदगाव खंडेश्वर शहरात ठिकठिकाणी लावून आमदार अडसड यांनी स्वतः याकरिता कोणताही प्रयत्न न करता फुकटचे श्रेय घेतल्याने संघर्ष युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। त्यामुळे संघटनेने नांदगाव खंडेश्वर शहरातून निषेध रॅली काढून आमदार प्रताप अडसड यांचा जाहीर निषेध केला आणि त्यानंतर तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देऊन आमदार प्रताप अडसड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर फसवणूक व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असून शहीदांच्या स्मृतीशी संबंधित विषयावर राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। यावेळी संघटनेने गद्दार आमदार असे मोठमोठे पोस्टर शहरात लावून आमदार अडसड यांचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी संघर्ष युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या खोट्या प्रचाराविरोधात घोषणा देत जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे। शहीदांच्या स्मृतीचा अवमान करणाऱ्या कोणत्याही राजकीय व्यक्तीचा निषेध करणे हे आपले कर्तव्य आहे। सत्य समोर आणण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत असून लवकरच या प्रकरणी ठोस कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचे यावेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। उरी हल्ल्यामध्ये आमच्या गावाचा सुपुत्र विकास उईके शहीद झाला होता। तो शहीद झाल्यानंतर त्याच्यासाठी त्याचं नाव कुठेतरी जिवंत राहावं म्हणून संघर्ष युवा संघटनेच्या बाबतीत अनेक उपक्रम आम्ही त्याच्यासाठी घेतले आणि त्याच्या नावानं कुठेतरी एक चांगला ठिकाण असावं, व्यायामशाळा असा टाईप काही असावं म्हणून आम्ही 3 दिवस स्मशानभूमीमध्ये 15 ऑगस्टला उपोषण करून 3 दिवस उपोषण करून ह्या जागेची 1 एकर जागेची आम्ही मागितली शासनाला। ते उपोषण सुटल्यानंतर जागा मंजुरी झाली पण अद्यापही 2016 पासून त्या गोष्टीला काही निकाल लागलेला नाही। आता असा निकाल लागला नसताना आमचे जे आमदार आहे त्या आमदार साहेबांनी मागे 5-6 महिन्याआधी नांदगाव खंडेश्वर मध्ये बॅनरबाजी केलेली आहे की शहीद विकास जागेचा मार्ग मोकळा लागला। मॅडम, हे फक्त जे चालू आहे आमदार साहेबांचा आमच्या इच्छा हा फक्त जनतेचा दिशाभूल करण्याचा आणि लोकांचे जनतेचे मत घेऊन त्यांचा दिशाभूल करण्याचा मार्ग चालू आहे आमदार साहेबांचा। एका शहीदाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणं हे फार चुकीचं आहे मॅडम। म्हणून आमची तुम्हाला अशी मागणी आहे की यांच्यावर आपल्या भांडवली कलमानुसार गुन्हे दाखल करावे। आपले आमदार आहेत प्रतापदादा अडसड आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे। हा झाला एक प्रश्न। दुसरा प्रस्ताव आहे मॅडम असा की आपल्या इथं हा प्रस्ताव देऊन 18 सप्टेंबर 2016 मध्ये शहीद झाला आणि हा प्रस्ताव तुमच्या इथं आला 18 मध्ये 17 ऑगस्ट 18 मध्ये पण अद्यापही याची काही इथं फाईल पडली असून याच्यावर काही निकाल लागलेला नाही, काहीच हालचाल झाली नाही। तर याच्यावर थोडी चौकशी करून घ्या। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।